रजनीला दागिन्यांची फार मोठी हौस होती। ती कुठेही जायचं असेल तर अगदी नटून थटून दागदागिने घालून जायची। आज तिला एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नात जायचं होतं। तिने तिच्या कपाटातून दागिन्यांचा बॉक्स काढला। तिने तो बॉक्स उघडून त्यातले दागिने काढले, पण त्या दागिन्यात तिचा खास बनवून घेतलेला तिचा आवडता राणीहार सापडत नव्हता। तसेही तिने बाकीचे महागडे दागिने बँकेत ठेवले होते, पण काही दागिने, आता तो राणीहार तिने घरातच ठेवला होता। ती नेहमी तिचं कपाट लॉक करत होती, पण सुट्टीच्या दिवसात तिचा मुलगा, सून आणि तिची मुलगी आणि जावई तिच्याकडे राहायला यायचे। तेव्हा मात्र त्यांचे कपडे आणि त्यांची बॅग ती त्या कपाटात ठेवायची, पण तरीही ती त्याला लॉक करायचीच। तिच्या मुलीने नाहीतर सुनेने जर चावी मागितली तर ती त्यांना द्यायची। तसेही सगळे घरातलेच होते, त्यामुळे तिला तशी काही चिंता नव्हती। पण यावेळी मात्र तिला थोडा वेगळा संशय येत होता, कारण तिने तो हार सगळ्या घरात शोधला पण सापडला नाही। तशीही ती एवढी निष्काळजी नव्हती। ती नेहमी बाहेरून आल्यावर ते दागिने काढून व्यवस्थित त्या बॉक्समध्ये ठेवून कपाटाला लॉक लावत होती। आज असे पहिल्यांदाच झाले होते। तिला तिचा राणीहार मिळत नव्हता। तिची मुलगी आणि सून जाऊन आता महिनाभर झाला असेल। आता जर तिने त्यांना सरळ सरळ विचारले ते कदाचित त्यांना राग आला असता, म्हणून मग तिने त्या दोघींना थेट न विचारता फिरवून विचारले। पण त्या दोघींनी सुद्धा तिला असे सांगितले की घरातच कुठेतरी असेल तो हार, तुम्ही नीट शोधला नसेल किंवा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवून विसरला असाल। रजनीला माहीत होतं की ती एवढी सुद्धा विसरभोळी नाही की सोन्याचा राणीहार असंच कुठेतरी ठेवून देईल, पण तिला कळत नव्हतं की तो हार अखेर कुठे गेला असेल। मग शेवटी तिने तो विषय तिथेच सोडून दिला आणि विचार केला की जिथे असेल तिथे असेल, आज ना उद्या सापडेलच। तिच्या नवऱ्याला अजितला ही गोष्ट समजली तेव्हा तो तिला चेष्टेने म्हणाला की चल तुला नवीन हार घेऊन देतो। तसेही बायकांना सोन्याचा दागिना खरेदी करायला काही ना काही बहाणा लागतोच, आणि त्यात तुझा हार गायब झालाय म्हटल्यावर तर तुझ्याकडे हा बहाणा तर आहेच, नाही का? हे ऐकून रजनी म्हणाली, सगळं आयुष्य तर मुलाच्या जबाबदारीत गेलं। आता या वयात स्वतःचे आयुष्य जगत आहे तर त्यात वाईट काय आहे? पण खरं सांगू, मला आता दागिना नको आहे। माझ्याकडे दुसरा हार आहे, तो मी वापरीन काही दिवस। रजनी तिच्या नवऱ्यासमोर काही झालं नाही अशीच वागत होती, पण आतल्या आत मात्र तिला प्रश्न पडला होता की तो राणीहार अखेर गेला कुठे? आता या वर्षी पुन्हा सुट्टीला तिची मुलगी आणि सून तिच्याकडे आल्या होत्या। रजनी जुनी गोष्ट विसरली होती आणि मुलांच्या येण्याने ती खूप आनंदी होती। आता ते सर्वजण सुट्ट्या संपवून आपल्या आपल्या घरी निघून गेले। एकदा अजित रजनीला खरेदी करायला घेऊन गेले होते, तेव्हा अचानक तिला आठवलं की काही दिवसापूर्वीच तिच्या कानातले झुमके खराब झाले होते आणि तिला ते बदलायचे होते, म्हणून तिने ते व्यवस्थित ठेवले होते। आता तिने विचार केला की खरेदीला निघालोच आहे तर ते जुने देऊन नवीन कानातले घ्यावे। असा विचार करून तिने त्या कपाटातून बॉक्स काढला आणि काय आश्चर्य, तिच्या त्या बॉक्समधून तिचे सोन्याचे झुमके गायब झाले होते। आता मात्र तिचं डोकंच फिरलं। तिला चांगलंच माहीत होतं की कुणाला सुद्धा विचारून काही फायदा नाही, कारण कुणी काही सांगणार नाही। त्यामुळे तिने यावेळी काही बोलायचं नाही असं ठरवलं आणि मनातल्या मनात तिने एक योजना बनवली। कधी कधी रात्री अचानक त्यांना संशय यायचा की बॉक्समधून कुणी काही चोरलं तर नसेल, म्हणून ती रात्री उठून तो बॉक्स चेक करायची। आता तिला पक्की खात्री होती की यामागे घरातलाच कुणीतरी व्यक्ती आहे, कारण वर्षभर तर कामवालीबाई घरकामासाठी येते पण तेव्हा काही गायब होत नाही, मात्र मुलगी आणि सून घरी आल्यावरच असा कसा दागिना गायब होतोय? हा प्रश्न तिला सतावू लागला। ही गोष्ट तिने मनातच ठेवली, कारण जर तिने त्याबद्दल सुनेला नाहीतर मुलीला विचारले हे त्यांना वाईट वाटेल। तसे पण तिच्याकडे काहीच पुरावा नसताना ती कोणावर आरोप तरी कशी करणार? आता सुट्टीत पुन्हा मुलगी आणि सून तिच्याकडे येणार होते, कारण त्यांनी तसे फोन करून तिला कळवले होते। आता यावेळी मात्र रजनी पूर्ण तयारी करून बसली होती। एकदा तिचा नवरा अजित बाजारात गेला होता आणि तिची कामवाली बसू देखील त्या दिवशी काम आटपून निघून गेली होती। अगदी हीच वेळ साधून तिने एका माणसाला बोलावून त्यांच्याकडून त्या कपाटाच्या समोर छुपा कॅमेरा बसवून घेतला। त्या छुप्या कॅमेऱ्यातले रेकॉर्डिंग ती तिच्या मोबाईलमध्ये बघू शकत होती। तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला देखील सांगितली नव्हती, कारण जर त्याला समजले असते तर तो तिच्यावर हसला असता आणि म्हणाला असता की काय हे, तू आपल्याच मुलांवर संशय घेतेस? पण ही गोष्ट मात्र खरी होती की मुलं आल्यावरच तिचे दागिने गायब होत होते। वर्षभर तर तिचे दागिने घरात इथे तिथे कुठे जरी पडले असले तरी कधी गायब होत नाहीत, पण हे ती तिच्या नवऱ्याला बोलू शकत नव्हती। आता तिने मनातल्या मनातच त्या चोराला अद्दल शिकवायचं ठरवलं होतं। ठरलेल्या दिवशी तिची मुलगी तिच्या घरी पोहोचली। यावेळी त्यांच्या जावयाला जास्त दिवस सुट्टी मिळाली नव्हती, त्यामुळे तो घरी आला नव्हता। तिची सून देखील तिच्या नवऱ्यासोबत मुलांना घेऊन आली होती।
तिचा मुलगा आठवडाभर राहिला आणि बायको मुलांना तिथेच सोडून तो परत गेला. तोपर्यंत रजनीचे सगळे दागिने जसेच्या तसे होते. ती देवाला प्रार्थना करायची की यावेळी दागिन्यांची चोरी नाही झाली पाहिजे, कारण आपल्याच परिवारातल्या लोकांना असं करताना तिला बघायचं नव्हतं. पण एके दिवशी सकाळी उठून त्यांनी तो बॉक्स चेक केला तर त्यातून एक चेन गायब झाली होती. तेवढ्यात तिची सून त्या खोलीत आली. तिला असं काहीतरी शोधताना पाहून ती म्हणाली, आई काय झालं? रजनीच्या तोंडून आपसूक निघून गेलं की सुनबाई माझी चेन मिळत नाही. त्यावर सून काहीतरी आठवत म्हणाली की मागच्या वेळी देखील तुमचा राणीहार गायब झाला होता ना. कोण सारखं सारखं तुमचे दागिने काढतंय? घरात तर सगळे आपलीच माणसे आहेत. तेवढ्यात तिची मुलगी तिथे आली आणि तिने विचारले, काय झाले आई? परत दागिना गायब झाला का? मी तर म्हणते तू घरात एखादा कॅमेरा लावून घे, लगेच चोर सापडेल. हे ऐकून रजनी मनातल्या मनात म्हणाली की तुम्ही दोघी इथे आल्यावरच चोरी होते. जर तुमच्या दोघीतलीच कोणी चोर सापडली तर ते मला कसं सहन होईल? आता चोर काही त्यांच्या हातून फार लांब नव्हता. तिने त्या दोघींना सांगितले की तुम्ही काळजी करू नका. जो कोणी खरा चोर असेल तो संध्याकाळपर्यंत माझ्या नजरेसमोर असेल. हे ऐकताच तिची मुलगी आणि सून एकमेकींच्या तोंडांकडे बघू लागल्या. सून म्हणाली, आई तुम्ही नक्की केलं तरी काय की लगेच संध्याकाळपर्यंत चोर तुमच्या नजरेसमोर असेल? तिची मुलगी पण म्हणाली की ही आई तू चोराला कसं पकडणार? रजनी म्हणाली की ते मी तुम्हा दोघींना संध्याकाळी सांगेन. आता तुम्ही दोघीही जा आणि तुमचं काम करा. मला काय करायचं ते बघते मी. त्या दोघीही काही न समजल्याने त्या खोलीतून बाहेर गेल्या. रजनीचे डोळे आता भरून आले, कारण तिला वाटत होतं की बहुतेक या दोघीपैकीच कोणीतरी चोर आहे. तिला तर आता कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग सुद्धा बघायची हिंमत होत नव्हती. पण चोर कोण आहे हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं होतं. म्हणून मग तिने ते रेकॉर्डिंग बघितले. पण ते बघून मात्र त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आता तिने आपला मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि कपाट लॉक करून ती झोपायला गेली. आता ती संध्याकाळ होण्याची वाट बघत होती, कारण संध्याकाळी ती त्या चोराला सगळ्यांसमोर आणणार होती. संध्याकाळ झाली. तिच्या मुलीने आणि सुनेने मिळून चहा नाश्ता बनवला होता. सगळेजण एकत्र बसून चहा नाश्ता करत होते. रजनीचा नवरा देखील कामावरून घरी आला होता. तिची मुलगी आणि सून दोघी तिच्याकडे बघत होत्या, कारण ती आता खऱ्या चोराचं नाव सांगणार होती. रजनी शांतपणे खाली बघून चहा पित होती. तेवढ्यात त्यांची कामवाली बाई कामासाठी आली आणि ती घरातल्या कामात व्यस्त झाली. तिने तिची कामं केली आणि ती संपल्यावर ती जाऊ लागली. ती तिथून जाता जाता अचानक थांबली, कारण तिच्या कानावर आवाज पडला. तो आवाज रजनीचा होता. ती म्हणाली की आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे की माझे दागिने कुणी चोरले आहेत. या घरात काय चाललंय हे बघण्यासाठी ती कामवाली बाई पण थांबली होती. रजनी म्हणाली की जेव्हा जेव्हा माझी मुलगी आणि सून माझ्या घरी येतात तेव्हा तेव्हा माझा कुठला ना कुठला दागिना गायब होत आहे. मी कुणावर आरोप करत नाही, फक्त या घरात जे काही घडत आहे ते तुम्हाला सांगत आहे. आता रजनीच्या मुलीचा आणि सुनेचा चेहरा पांढरा फटक पडू लागला होता. सून म्हणाली की आई तुम्हाला काय वाटते, तुमचे दागिने मी चोरले आहेत का? मुलगी म्हणाली, आई तुला असं तर नाही वाटत ना की मीच तुझे दागिने चोरून नेले आहेत? मग रजनी हळूवार म्हणाली की हे बघा, असं काही नाही. मी कुणावर आरोप करत नाही, पण मला माझे दागिने कोण चोरतंय ते कळत नव्हते आणि ते जाणून घेण्यासाठी मी माझ्या खोलीत कॅमेरा लावला होता. तुम्हाला माहीत आहे का चोर कोण आहे? खरा चोर ही कामवाली बाई आहे. हे ऐकताच त्या कामवाल्या बाईचा चेहऱ्याचा रंगच उडाला. ती घाबरली आणि पळून जाऊ लागली. तशी सुनबाई पटकन पुढे होत तिने घराचा दरवाजा लावला. मग रजनी म्हणाली की आता पळून कुठे जाणार? पोलीस येतच असतील, मी त्यांना फोन करून सांगितलं आहे. हे ऐकताच ती कामवाली बाई धाडकन जमिनीवर बसली. तिने आता रजनीचे पाय धरले आणि ती गयावया करू लागली. ती म्हणाली, मालकीनबाई मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला असं करायला नको होतं. वर्षभर तर या घरात फक्त मीच येत जात होते. जर तेव्हा हे केलं असतं ते सरळ माझ्यावर संशय आला असता. म्हणून मग मी ही संधी निवडली जेव्हा घरात जास्त लोक असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या लोकांवर संशय घेत बसाल आणि कुणाला काही बोलणार नाही. तसेही आपल्याच माणसावर कुणी आरोप करत नाही आणि या गोष्टीचा फायदा मी उठवला. मी तर तुमच्या कपाटाची डुप्लिकेट चावी देखील बनवून घेतली. तुम्ही सर्वजण बाहेर व्यस्त असताना हळूच मी आत जाऊन तुमचे कपाट खोलून त्यातून एखादा दागिना चोरायची. मला माहीत होतं की तुमच्याकडे खूप दागिने आहेत
आणि त्यामुळे एखादा दुसरा दागिना चोरला तर तुम्हाला समजणार नाही, आणि जरी समजले तरी तुम्ही तुमच्या मुलीवर नाही तर सुनेवर नाव घ्याल हे मला माहीत होतं. असे म्हणत ती जोरजोरात रडू लागली. रजनी म्हणाली, तू आमचा विश्वासघात केला आहेस आणि याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. तसेही लोक तुझ्यावर विश्वास ठेवून तुला घरात घेऊन काम करायला परवानगी देतात, पण चोरी करून तू खूप मोठा गुन्हा केला आहेस. आता जर मी तुला अशीच सोडून दिली तर तू पुन्हा दुसरीकडे चोरी करशील, आणि चोर या समाजासाठी चांगले नाहीत. तेवढ्यात पोलीस त्यांच्या घरी आले आणि त्या कामवाल्या बाईला त्यांनी अटक केली. तिला अटक करून अधिक चौकशी केल्यावर असे समजले की त्यांची मोठी टोळी होती आणि हे असेच लोकांच्या घरात कामासाठी जाऊन नंतर तिथे चोरी करत. एका ठिकाणी ते जास्त दिवस काम करत नसत. ते काही महिन्यांनी शहर बदलत असत. त्या बाईने या अगोदर देखील बऱ्याच घरात चोरी केली होती, पण आजपर्यंत कधी सापडली नव्हती. रजनीमुळे ती आज सापडली होती आणि बऱ्याच जणांचे दागिने त्यांना पुन्हा मिळाले होते. चोरी लहान असो की मोठी, ती कधी ना कधी सापडतेच. अशा चोरांना वेळीच धडा शिकवला नाही तर ते समाजासाठी पुढे धोकादायक ठरते.